राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्त होरायझन अकॅडमी दिंडोरी विद्यालयात अभिवादन करण्यात आले। राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना धर्म, नीती व स्वराज्याचे संस्कार देऊन आदर्श नेतृत्व घडवले, तर स्वामी विवेकानंद यांनी आपल्या विचारांनी युवकांमध्ये आत्मविश्वास, राष्ट्रप्रेम व सेवाभाव जागवला। उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका, हा त्यांचा संदेश आजही प्रेरणादायी ठरतो। यांच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये मडकेजाम गावचे सरपंच विलास वडजे व ग्रामविकास अधिकारी समाधान शिवाळे उपस्थित होते। त्यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी भाषण देताना समाधान शिवाळे सांगतात की भारत देशात जगातील इतर देशांच्या तुलनेत खूप जास्त युवक आहेत। या युवक शक्तीचा योग्य उपयोग करून घेतला तर जगात भारताचे नाव लौकिक होण्यास मदत मिळेल। तसेच राजमाता जिजाऊ सारखी आई देखील आज समाजात निर्माण होणे गरजेचे आहे। आपल्या मुलाला योग्य संस्कार देऊन भावी पिढी घडविण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यायला हवा, असे शाळेच्या प्राचार्य श्रीमती निर्मला जाधव यांनी सांगितले। अश्विनी कदम यांनी देखील स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे व त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन केले। या कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। यावेळी शालेय शिक्षिका श्रीमती पायल शिंगवी यांनी सूत्रसंचालन केले, तर वैशाली पूरकर यांनी आभार मानले। ते पान वाचल्यानंतर ते फाडायचे आणि अशा ट्रेनच्या खिडकीतून ते अशा हवेत सोडायचे। म्हणजे असं करता करता त्यांनी ते पूर्ण पुस्तक पूर्ण फाडलं आणि पानं ते त्याने हवेतून त्यांनी ते सोडून दिले। म्हणजे ते पूर्ण पुस्तक ते हवेतून सोडून दिलं। तेवढ्यात तो ग्रस्त आला की माझं पुस्तक कुठे गेलं बघितलं, तर ते त्यांनी तोपर्यंत ते पूर्ण पानं त्यांनी विस्कटून ते हवेत सोडून दिलेले होते। तो ग्रस्त अतिशय चिडला त्यांच्यावर की म्हणे हे काय केलं बा तुम्ही, माझं पुस्तक तुम्ही पूर्ण हवेत सोडून दिलं, आता मला पुस्तक पाहिजे, किती महत्वाचं पुस्तक होतं। तर त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणले, चिडू नका, शांत बसा, राग ठेवू नका, मी तुम्हाला ते पुस्तक देतो, तुम्ही एक थोडा अर्धा तासाचा वेळ द्या। तर अर्धा तासात त्यांनी तसं पुस्तक त्यांना लिहून दिलं, त्यांच्या ते हवाले करून दिलं, लिहून आणि ते पुस्तक दिलं। म्हणजे एवढं हुशार व्यक्तिमत्व होतं की एवढं बुद्धिमान व्यक्तिमत्व होतं की त्यांनी ते वाचलेलं पुस्तक त्यावेळेसच त्या अर्धा तासातच त्यांना लिहून दिलं, आणि हे ओरिजिनल त्यांच्या बाबतीतलं उदाहरण आहे। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, दिंडोरी।